ओला उबेर रॅपिडोच्या धर्तीवरती सरकार एसटी महामंडळासाठी ॲप विकसित करणार। परिवहन विभागाच्या बैठकीत निर्णय। छावा नावाचा ॲप बनवावा अशी काहींची सूचना। ॲपच्या माध्यमातून रिक्षा आणि टू व्हीलरची सेवा देऊ। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। छावा ॲप नावाचा ॲप करावा अशा सुद्धा सूचना काही लोकांनी केल्या आणि त्याला प्राधान्य देण्याचा विचार आम्ही एसटी महामंडळाच्या माध्यमातून करतोय। मंत्री हसन मुश्रीफांविरोधात मंत्रालय परिसरामध्ये घोषणाबाजी करण्यात आली आहे। मेल नर्सेस संदर्भातल्या GR विरोधात मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। शिंदेच्या शिवसेनेचे नेते चंद्रहार पाटील जम्मू काश्मीरमध्ये सिंदूर महारक्तदान शिबिर घेणार आहेत। 9 ऑगस्टला हे शिबिर होणार आहे। रक्तदान शिबिरासाठी सांगलीतून 1000 तरुण धर्मवीर एक्सप्रेस या विशेष रेल्वेनं रवाना झाले। तर बिल्डरला 50 लाखांची खंडणी मागितल्याचं प्रकरण आता समोर येते। मुंबईतील शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टाकडून 10,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला। बोरिवलीमध्ये आमदार मनीषा चौधरी यांच्याकडून श्रावणोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मिशन सिंदूर पथनाट्य ठरलं। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण माजी खासदार गोपाळ शेट्टींच्या हस्ते महिलांचा सन्मान। पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडीमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलिसांकडून अटक। गाडी घासल्याच्या वादातून 6 जणांनी हवेत गोळ्या झाडत दहशत निर्माण केली। आरोपींना खडकवासला चौपाटी येथून अटक। 32 वर्षीय युवकाची धारदार कोयता आणि तलवारीचे घाव घालून हत्या। यवतमाळच्या वाघाडी या गावातील घटना। महेश कोल्हेकर असं हत्या झालेल्या युवकाचं नाव। रोशन राऊत, उमेश शिरभाते या 2 आरोपींना अटक। जुन्या वादातून झाली हत्या। परवाना नसताना महिला गायिकेकडून नृत्य करून घेणाऱ्या बारवरती काश्मीरा पोलिसांची कारवाई। मीरा रोड जवळील करवली बारच्या मालक आणि चालकासह 22 जणांवर गुन्हा दाखल। बारमधून 6,13,000चा मुद्देमाल जप्त। रेल्वे रूळ चोरी प्रकरणावरून ठाकरे गटाचे वैभव नाईक आक्रमक। रेल्वे RPF कार्यालयावर धडक आंदोलन। कोकण रेल्वे मार्गावरील पिंगळी येथे रेल्वेचे रूळ चोरी करून त्या स्मशानभूमीच्या बांधकामासाठी वापर करण्यात आल्याचा गंभीर प्रकार। कारवाई करण्याची मागणी। अमरावतीच्या मेळघाटात एकाच वेळी प्रथमच 5 वाघांचं दर्शन। हरिसाल जवळील रोरा गाव परिसरामध्ये 5 वाघ दिसले। चंद्रपुरात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस उलटली। चिमूर चंद्रपूर रस्त्यावर चारगाव जवळील अपघात। अपघातात 10 ते 12 प्रवासी जखमी। तिकीट मागणाऱ्या विद्यार्थिनीला मारहाण। बस चालक महिलेनं विद्यार्थिनीच्या कांशिलात लगावली। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील मोप येथील घटना। वारंवार बस तिकीट मागूनही न दिल्याचा विद्यार्थिनीचा आरोप। गणेशोत्सवासाठी सुरू होणाऱ्या रोरो कार सेवेला सिंधुदुर्गातील नांदगावमध्ये थांबा। TV9च्या बातमीचा इम्पॅक्ट। थांबा मिळावा यासाठी सरपंचांनी केली होती मागणी। दरोडाच्या तयारीत असलेल्या 7 आरोपींना अटक। 2 देशी पिस्तूल आणि 8 काडतुसं जप्त। मीरा रोड खंडणी विरोधी पथकाची कारवाई। काश्मीरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। आरोपींमध्ये गुजरात आणि पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समावेश। फायटर पंच, सुती दोऱ्या आणि मोबाईल जप्त।